लाईट्स साठी विनंती केली जाते आयोजन कमिटीकडून. इससे सभी का, खिलाड़ियों का, जनताओं का, दर्शकों का, डिबिन लाइव पे तमाम दर्शक सुन रहे देख रहे हो, तमाम दर्शकों का नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी एनसीसी ट्रॉफी 2024 में हार्दिक स्वागत है। हमारे साथ बहुत सादा मौका मिला है और दोस्तों विजय पाटिल सर जी अनार का एक बुलंद आवाज आपके सामने थोड़ी देर में पेश किया जाएगा। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त। इसके बाद आने वाला आखिरी मुकाबला आपके सामने जरूर होगा, मगर कौन सी टीम यहाँ पर इस पड़ाव को जीतेगी इसका जवाब मिलेगा। और फन लाइट ऑन है, टीवी ऑन रखी है, मुकाबले भी ऑन होते हुए नजर आ रहे हैं। दोनों टीमें पैकेज की तरह है, बहुत बड़ा जवाब मिलेगा। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। चलते हैं अगली आवाज को लेकर, जिन्होंने इस मैदान पर 17 साल अपनी आवाज से तमाम जनता को खुश किया है, वैसी वो आवाज विजय पाटिल सर जी के द्वारा। धन्यवाद धन्यवाद जाहीर भाई, तुमचं सुद्धा आभार आहे। या व्यासपीठावरती भव्य व्यासपीठ आपण पाहतोय, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रेझेंट एनसीसी कप 2024चा थरार आपण पाहतोय। आणि समोरचा सामना आपण बघितला तर एका साईडला आपण शिवान स्पोर्ट बोरशेती वर्सेस क्रियांश 11 खारबाव या दोन संघामध्ये पाहायला मिळतंय। फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले दोन खेळाडूंना। एका साईडला अर्जुन आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये गेल्या वेळी स्पर्धेमध्ये आपला दिवस आणि आपला खेळ लोकांपर्यंत नेला होता, त्याच अर्जुनवरती नजर असणार आहेत। पहिल्या षटकातील पहिला सामना ऋषभ गोलंदाजी मार्कवरती, समोर आहे अर्जुन। भावेश नॉन स्ट्राईक एंडला आपण बघितलं तर अर्जुन आता मात्र स्ट्राईक एंडकडे। भावेश आणि अर्जुन हे दोन सलामीचे फलंदाज। तर नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमध्ये या संघाने सुद्धा विजेतेपद जिंकलंय असा शिवान स्पोर्टचा संघ आपण एका साईडला पाहतोय। आणि म्हणजे उमेद असणार आहे, कारण 25व्या वर्षामध्ये सगळेच संघ प्रयत्न करणार आहेत की ट्रॉफी कोण जिंकेल। प्रत्येक अलग अलग विभागामार्फत ती स्पर्धा आपण पाहतोय। यावेळी बघायचा चेंडू मागे होता, बॅक फुटला होता, मात्र आपण बघितला हलक्या हाताने ग्लान्स केलाय, चेंडू जातोय। नक्कीच मिड विकेट रिजनमध्ये सिंगल पूर्ण केली जाते। जाहीर भाई 6 षटकांचं क्रिकेट आहे, 6 षटकामध्ये कमीत कमी किती धावा उभारायला हव्यात? सही कहा विजय पाटिल, इस मैदान पर फन लाइट का मुकाबला है। 36 गेंदों में 45 से 50 रन इस मैदान पर होने चाहिए। एक बेहतरीन फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा। एक तरफ भावेश तो एक तरफ आप देख रहे हैं अर्जुन भी एक लाजवाब अच्छी गेंद थी, बैकफुट पर गया, हंसका से खेला, गेंद पॉइंट के शेर रन पर जाती हुई 1 रन के साथ टीम की रन संख्या को आगे पहुंचाते हुए दोनों बल्लेबाज 3 रन होते हुए। एक बड़ा मुकाबला है ऋषभ, गेंदबाजी पर एक बड़ा गेंदबाज है तो उतने बेहतरीन बल्लेबाज है। और तो विजय पाटिल आपने सही जिक्र किया है, 2023 की ये टीम चैंपियन बन के उभरी थी, मगर अब लड़ना होगा। क्या कहेंगे विजय पाटिल? नक्कीच आपण बघितलं तर एका साईडला बघितलं तर अर्जुन बांगर हा एक खेळाडू, एका साईडला वंडर पात्र, एका साईडला प्रणय पाटील, हे दोन खेळाडूंमध्ये झुंज आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे। क्रिकेटचा विजय मात्र नक्की होणार आहे। यावेळी पुढचा चेंडू बघितला तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र पूर्ण केली जात आहे। युवरत्ना लाखली गेले तर एक फाईन लेगला खेळाडू आहे। तर ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलंय, कारण पहिलं षटक खूप महत्त्वपूर्ण आहे। या षटकामध्ये किती धावा येतात त्यावरती आपण पुढचं आपलं किती गणित आहे ते अवलंबून आहे। विद्यमान सामना आपण दोन संघांमध्ये पाहतोय, एका साईडला नजरा आहेत अर्जुन बांगरवरती, एका साईडला नजरा आहेत प्रणय पाटील वरती, म्हणजे तोडीस तोड लढत मात्र पाहायला मिळणार आहे जाहीर भाई। सही कहा विजय पाटिल, अब लड़त नहीं, इस मैदान पर लड़ना होगा। अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद को फिक किया, गेंद फाइन लेग में जाती हुई विस्कॉल के खिलाड़ी जाकर फाइन लेग पर गेंद को फील कर पाएंगे जब तक 2 रन निकालने का मौका दोनों बैटर के बाद आता हुआ। इस 2 रन के साथ स्कोर भी आगे सरकता हुआ 6 रनों पर जाता हुआ। बेहतरीन बल्लेबाजी और विजय पाटिल आपने सही जिक्र किया है, ये मैदान पर तमाम टीमों के खिलाड़ी को लड़ना होगा, क्योंकि ये बड़ी टूर्नामेंट का आगाज है। एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार और 25वां साल बेमिसाल है, लाजवाब है। आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच आपण बघितलं तर सामना मात्र तेवढाच महत्त्वपूर्ण आहे, कारण बोरशेती या संघाने आधी आपण बघितलं 60 धावा चेस केल्यात, तर समोरचा संघ आपण बघितला तर त्या संघाने क्रियांश 11 यांनी सुद्धा 72 धावा चेस केल्यात। म्हणजे चेस करण्याची हमी मात्र दोन्ही संघाकडे आहे, मात्र ती हमी आपल्याला द्यावी लागेल। चेंडू हवेत आहे, ओ यावेळी बघा झेल सुटलाय, खेळ सुटलाय, काय सुटलाय हे मात्र देव आहे, येणाऱ्या वेळेत आपल्याला माहित पडणार आहे।
सही कहा विजय बाड़ी, क्योंकि कैश विन द मैच एक ओवर का खेल पूरा होता हुआ और आपने कौन से बल्लेबाजों को जीवन दिया, भावेश को जीवन दिया है, मगर अब आपको लड़ना है इस मैदान पर, पसीने गवान है, बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं, यहाँ पर लड़ना होगा। एक ब्रेक के बाद दूसरी ओवर की कहानी को लेकर आएंगे, स्कोर है 7 बिना कोई नुकसान के। कमांड दीजिए। चा खेळ मात्र पूर्ण होतोय। यावेळी आपण बघितलं तर शिवान स्पोर्ट बोरशेत हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय। एक षटकाच्या खेळानंतर धावा आपण 7 धावा पाहतोय। जवळजवळ जहीरबाई येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे। 30 चेंडूमध्ये कमीत कमी 50 धावा या तुम्हाला कराव्या लागतील, तरच मात्र संघर्ष निर्माण होईल, कारण प्रयत्न केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही आणि यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणं जरुरी आहे। सही कहा विजय बाड़ी, यश करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि ये फन लाइट के मुकाबले है। आपने सुबह से लाजवाब खेल खेला है, मगर आप ये नारंगी का मैदान है, इतिहास रचने वाला मैदान है, इतिहास रचा भी है तोड़ा भी है, मगर ये फन लाइट में खेलना, आपकी निगाह है कि फन लाइट में गेंद पर निगाह रहना बहुत जरूरी होगी। आपने सही जिक्र किया, पहली ओवर का खेल समाप्त हुआ है, 7 रन बने बिना कोई नुकसान के। एक मौका आया था, मगर कवर के पॉइंट के खिलाड़ी ने वो मौका को गंवाया है। मौके बार बार नहीं आते, कहते हैं ना मैदान चुकीला माफी नहीं, मैदान पर आप गलती करेंगे तो माफी नहीं मिलेगी, मगर आप लड़ना है। 30 गेंदों का खेल आना बाकी है, 50 से 55 रन जोड़ने चाहिए, एक टारगेट सेट करना होगा। क्या कहेंगे विजय बाली सर जी? हा नक्कीच, आपण बघितलं क्षेत्र कुठलंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाहीये। कष्ट मात्र प्रामाणिक तुम्हाला करावे लागतील। यावेळी बघा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती आपण बघितली। 8 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते आहेत। अर्जुन बांगर आणि भावेश असे 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती आहे। दोघांवरती नजरा आहेत, पण नजरा तेवढा आपण बघितला तर क्रियांश 11 खारबाव या संघावरती आहेत। आत्ताच विरार परिसरामध्ये एक भव्य स्पर्धा 1 लाखाची त्यांनी जिंकलंय। जवळजवळ या सेशनमध्ये आत्ताच्या आत्ता 4 स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत। अशा प्रकारचा खारबावचा संघ आहे, ज्यामध्ये बाहुबली सारखा खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। सही कहा विजय बाड़ी, लगी गेंद, शॉर्ट गेंद आउट साइड खेलना चाहते, गेंद शरीर को लेकर विकेट का पॉइंट क्षेत्र में जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा अंपायर का निर्णय का आने का इंतजार होगा। लेग बाय का इशारा आता हुआ 1 रन के साथ रंग संख्या में बढ़ती, रंग संख्या 9 रन पर जाती हुई। और विजय पाटिल इस मैदान पर देखिए शॉर्ट गेंद को पुल करना, अब फन लाइट के मुकाबले गेंद पर जाकर मैरिट पर बल्लेबाजी होगी, उतने रन आपके खाते में जुड़ जाएंगे। आप क्या कहना चाहेंगे? हा नक्कीच जयभाई, कारण पराभवाने माणूस कधीच संपत नसतो, मात्र ज्यावेळी तो प्रयत्न करायचा सोडतो ना त्यावेळी तो नक्कीच संपतो। प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, कसोशीने करावे लागतील आणि प्रयत्न करत असताना तुम्ही कधी कधी तुम्हाला यश प्राप्त होईल, कधी होणार नाही आहे, परंतु प्रयत्न करणं हा माणसाचा स्वाभाविक खेळ आहे आणि तो तुम्हाला करावा लागेल। यावेळी पुढचा चेंडू, ओ यावेळी बघा चेंडू आपण बघितला हवेत आहे, खेळाडू येतो, यावेळी चुकी होईल का? शेवटच्या अंतिम क्षणाला झेल पकडला गेलाय, असं वाटत होतं यावेळी पण झेल सुटेल, परंतु शेवटी शेवटच्या अंतिम क्षणाला झेल पकडला गेलाय। गडी बाद क्रमांक 1 चा होताना। कम ऑन डीजे। जितना कठिन संघर्ष होगा जीत में उतनी शानदार होने वाली है। हम सब देख रहे हैं एनसीसी कप 2024 का रण संग्राम चौथा दिन और चौथे दिन का अब अंतिम क्षण हम देख रहे हैं। बहुत ही खूबसूरत मैदान, बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट। गेली 25 साल जिस टूर्नामेंट दर्शक इस प्रतीक्षा कर रहे थे वो क्षण अब आता हुआ। कुछ ही क्षणों बाद, मतलब कुछ ही दिनों बाद हम फाइनल भी एनसीसी कप की देखेंगे। सबकी निगाह है आज के इस मैच के ऊपर। मैच काफी बढ़िया होता हुआ, किधर भी मत जाइए, देखते रहिए नारंगी का ये ऐतिहासिक ग्राउंड। ओहो, यहाँ पर देखिए टिप्पा खाने के बाद गेंद बाहर निकलती हुई। जहीर भाई यहाँ पर देखिए सिंगल नहीं मिलेगी ना तो दबाव बढ़ता जाएगा। दबाव में कोई बिखरता है या दबाव में कोई निखरता है, आने वाला समय बताएगा। सही कहा विजय बाड़ी, इस मैदान पर आपको लड़ना है तो आप सही कहा, इस मैदान पर लड़ना है तो गेंदबाजी को मैरिट पर जाकर बल्लेबाजी का जलवा भी करना होगा बल्लेबाजों को। गेंद बेहतरीन थी अक्षय की, उस मैदान पर रिवर्स खेलने गए, मिस होती हुई गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपती हुई डॉट बॉल। अगली गेंद और ब्लैट ऑन होता हुआ, गेंद सीधी स्टंप पे जाकर मंडलाती हुई, दूसरा विकेट का पतन। बल्लेबाज कौन? विकेट कीता हुआ मधुर संगीत आता हुआ है।
तर नक्कीच पाहतोय आपण 25 वर्ष मेहनतीची, 25 वर्ष कर्तृत्वाची, 25 वर्ष यशाची आणि नक्कीच यश प्राप्त केले नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचं मी अभिनंदन करतो. कारण गेली सातत्याने 25 वर्ष ही परंपरा कायम ठेवली. कारण किती स्पर्धा येतात जहीरबाई आणि किती स्पर्धा जातात नाव नाही आहे, परंतु जे आज आपण बघितलं एक छोटंसं वृक्ष लावलं गेलं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणि ती स्पर्धा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, प्रत्येकाचं योगदान आहे, प्रत्येक सिनियर खेळाडूचं योगदान आहे, प्रत्येक यंग जनरेशनचं योगदान आहे आणि प्रत्येकाच्या एकीने बोलतात ना की एकी केलं काही घडू शकते. आणि ह्या एकजुटीचा विजय आपण या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आणि हा NCC कपचा थरार 25व्या वर्षामध्ये आज आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा अभिनंदन NCC कपच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकल चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, कुठलाही खेळाडू नाही आहे, चेंडू दन 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 जातोय 4 धाबांसाठी, येतोय चौकार. जे आपण धावा पाहिल्या तर 13 धावा. यावेळी वेग मात्र वाढला गेला. जहीरबाई, आपण या स्पर्धेची नेहमीच आपण चर्चा करत असतो, कारण या स्पर्धेने भरपूर खेळाडू घडवले, भरपूर समालोचक घडवले आणि नेहमीच प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक समालोचकाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. आणि आज त्याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक नामवंत समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशी एक नामवंत स्पर्धा आजच्या घडीला 25व्या वर्षामध्ये गेले, त्याबद्दल पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मी अभिनंदन करतो. आणि गेली 17 वर्ष सातत्याने आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. सही का विजय पाटिल, वाकई में नारंगी ग्राम सभा नारंगी का बहुत बड़ा एहसान है, उनका आशीर्वाद, उनकी दुआ जो हम इतने साल से इस मैदान पर समालोचन कर रहे हैं, एक हम नारंगी का हिस्सा बन चुके हैं. और ये सब हमारे तमाम नारंगी ग्राम सभा नारंगी का और हमारे सभी के चेते लाडले समालोचक तुकाराम मांगेल सर जी को मैं सेटअप करूंगा, आशीर्वाद दूंगा और वाकई में उनकी दुआ और हमारे पर कयामत तक रहे ऐसी भी अपेक्षा करता हूँ. ओवर टू विजय पाटिल सर जी. नक्कीच आपण बघितले जवळजवळ 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 13 धावा धापलकरती पाहायला मिळत आहे. तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत आहे. ऋषभ गोलंदाजी मार्कवरती आलाय, अर्जुन बांगरवरती नजरा आहेत. पण सध्याच्या घडीला आपण बघितलं तर अजूनही त्या प्रकारची बॅट तळपत नाही आहे. अजूनही आठवतं ज्या प्रकारचं क्रिकेट अर्जुन बांगरने खेळले, सगळ्यांची मनं जिंकली. यावेळी बघा चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा आपण बघितलं तर सिंगल पूर्ण केली जाते. म्हणजे या मैदानावरती भरपूर इतिहास रचले गेले. म्हणजे नितीन कोळीची ती अजरामर खेळी, वंडर बॉब नितीन कोळीचा तो खेळ, त्यानंतर आपण बघितला प्रथमेश ठाकरेची ती इनिंग अप्रतिम, आणि त्यानंतर विनायक भोईरची ती खेळी, अनेक नामवंत खेळ्या या मैदानाने पाहिल्यात. म्हणून हे मैदान इतिहास रचना भी जानता है और इतिहास दोहराना भी जानता है. जहीरभाई, सही का विजय पाटिल, अगली गेंद बेहतरीन गेंद थी, अंदर के करीब भाई बैकफुट पर जगह बनाई, हल्का सा खेला, गेंद कवर रीजन पर जाती हुई जब तक गेंद को फिल किया जाएगा. एक आसानी से बुरा होता हुआ सुमित स्ट्राइक पर से हल्का सा खेला था. अब अर्जुन स्ट्राइक पर है. ये बड़ा नाम है, यहाँ पर लड़ना होगा, क्योंकि दोस्तों ये मैच आपके लिए फन नाइट में है, क्योंकि ये मुकाबला आपके लिए कितना है मैं वो आप ही जानते होंगे, मगर इस मैदान पर लड़ना होगा. विजय पाटिल, 15 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 2.2चा खेळ आता पूर्ण झालाय. अर्जुन बांगर आणि सुमित 2 फलंदाज मैदानावरती. यावेळी बघितलं लेग स्टंपच्या बाहेर चेंडू लँड होतोय. नक्कीच आपण बघितलं आकाश मांगेल आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा आणि आणखीन एक धाव मात्र अवंतरमध्ये जोडली गेली. 16 धावा. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर लँड होतो. आपण बघितलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये थोडाही चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला तर वाईट केला जातोय, आणि तोच नियम आपल्या स्पर्धेमध्ये पाहतोय. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या 16 धावा. करंट रन रेट 6.86 आपण पाहतोय आणि गडी बाद झाले 2. सही का विजय पाटिल, 2 विकेट गिरे, 16 रन, तीसरा ओवर प्रगति पर है, 2 गेंदों का खेल हुआ है. सब अगली गेंद फेंकने तैयार. आउट साइड पर खेला जाए, बैट का टो लगा, विकेट कीपर उस कैच के लिए कैच बनेगा, मैच बनाने का मौका मिल जाएगा. ले लिया कैच, बल्लेबाज गौन, बड़ी मछली जाल में आती हुई. कमांड डीजे. विकेट सुमित के रूप में गिरता हुआ विजय पाटिल. अब थोड़ी सी टीम बैकफुट पर है, मगर एक साझेदारी जुड़ जाएगी या मैच बनाने का मौका मिल जाएगा, मगर करना होगा.
आज नहीं तो फिर कभी नहीं, 1 साल इंतजार करना होगा। अब 2023 के चैंपियन है, 2024 का एनसीसी ट्रॉफी खेलने आए हैं, 25वां साल है, बेमिसाल है, यहाँ पर लढना है, पसीने गंवाने। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, कारण आपण बघितलं तर धावा 16 झाल्यात, परंतु यानंतर पाहिलं तर अजूनही क्रिकेटमध्ये काय होऊ शकते. क्रिकेट हा आपण बघितलं अविस्मरणीय खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधीही परिवर्तन होऊ शकते आणि म्हणून क्रिकेटला आपण खरंच ज्या प्रकारचं सलाम आहे, ज्या प्रकारचे खेळ आपण सध्याच्या घडीला पाहतोय. 16 धावा 3 गडी बाद 2.3चा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे आणि फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज आला. एका साईडला सुमित आहे, एका साईडला बाली, असे 2 फलंदाज मैदानावरती. रिषभ गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना हा चांगला चेंडू होता, मात्र त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने टॅप केला चेंडूला पॉईंटच्या दिशेने आणि 1 धाव पूर्ण केली. एका धावीने आपण बघितलं तर 17 धावा. क्रियांश 11 हा संघ खूप मोठा आहे, खारबावचा संघ आहे आणि सध्याच्या घडीला अतिशय फॉर्ममध्ये आहे. जहीरभाई, जर तुम्हाला लढायचं असेल तर कमीत कमी 50 धावा तर कराव्या लागतील. जर 50 धावापेक्षा कमी धावा झाल्या तर मात्र तुमच्या गोलंदाजाची ते सत्व परीक्षा आहे. सही कहा विजय पाटिल, इस मैदान पर फिर आपके गेंदबाजों को लड़ना होगा. अगली गेंद सुमित के लिए थी, खेला गेंदा मेरा पर आती हुई, जब तक इनको लंकों से आगे खिलाड़ी फील्ड करते दूसरे रन की मांग है, घातक हो सकता है, मगर गेंद कलेक्ट नहीं कर रहा खिलाड़ी और इस 2 रन के साथ स्कोर भी आगे सरकता हुआ, स्कोर जा पहुंचता हुआ 19 रनों पर 3 विकेट के नुकसान पर लड़ना है. और आपने सही कहा, 50 से 55 रन आपको जोड़ने के शाम का समय फनलाइट के मुकाबले, वरना आपके गेंदबाजों को फिर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. विजय पाटिल सर जी, क्या कहना चाहेंगे आप? नक्की संघर्ष तर करावा लागेल, कारण कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागते. यावेळी बघा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची शेवटची कट घेतली जाते, विकेट किपरच्या हातामध्ये गोलंदाज जातोय. आपण बघितलं तर नक्कीच ओव्हरचं पतन होते. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. धावा 19. संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा कमबॅक करूया. गीत भी देख रहे हैं, क्या बेहतरीन गीत बनाया गया है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी, और आप चारों बाजू देख सकते हैं, हर खिलाड़ी के, हर हमारे तमाम इस दुनिया से हमें छोड़कर जा चुके उनके बैनर, सभी ने बड़ा योगदान दिया, वो तमाम व्यक्तियों के बैनर है. फिर आप देख सकते हैं एनसीसी चषक 2024 झाली उसकी तैयारी, और इस मैदान पर आप लड़ने आए हैं खिलाड़ी, मगर कौन लेकर जाएगा इसकी तारीख है 9 तारीख. क्या कहेंगे विजय पाटिल? नक्की, ज्या प्रकारचं गाणं मयूरने वाजवलं, नक्कीच ते गाणं आपण बघितलं एनसीसी ग्रामस्थ मंडळावरती, एनसीसी चषकावरती बनवलं गेलं होतं. आणि म्हणून बोलतो ना, एकीचं बळ आणि मिळते फळ, हे आपल्याला पाहायला मिळते. आणि ही वाक्यता आपण बघितली तर खऱ्या प्रकारे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळासाठी लागू होते, कारण ज्या प्रकारचे प्रयत्न आपण गेले सातत्याने 25 वर्ष केले, त्याचं फळ मात्र आता आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने गेली 25 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं आपण जर अनुवादन केलं तर अनेक नामवंत स्पर्धाला आपण बघितलं, या स्पर्धेचं नाव घेतलं जाते. आणि ती स्पर्धा पालघर जिल्ह्यातली मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा एनसीसी चषक 2024. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा काही आपण बघितलं संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू, आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना जहीरभाई धावसंख्या 19 धावा. सही का विजय पाटिल, बाली थे, क्रॉस खेलने के, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपती हुई एक बेहतरीन गेंदबाजी अक्षय द्वारा देखने को मिल रही है. 4था ओवर प्रगति पर चलता हुआ, अभी भी 17 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. अगली गेंद बाली के लिए आती हुई अक्षय द्वारा, आउटसाइड पर गेंद को खेल दिया, मोड़ दिया, गेंद जाएगी मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए फरार. कमांड डीजे. क्या बेहतरीन बल्लेबाजी, रडार में थी, गेंद को फ्लिक कर दिया, गेंद मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए स्कोर आगे सरकता हुआ 25 रनों पर. बाली के लिए अगली गेंद अक्षय द्वारा,
अच्छी गेंद लेट कर दिया, गेंद पॉइंट के सिस्टम में जाती हुई पहले ताकत आजमाई, उसके बाद नजाकत देखी थोड़ी सी, मिस फील्ड दूसरे रन के लिए निकले, घातक हो सकता है। खिलाड़ी गलती कर रहे हैं, एक गलती के एहसास दोहराना पड़ेगा दोस्तों। एक रन आपके लिए कीमती है। चिमन साला का एक मार्क्स, राजनीति का एक मतदान कीमती है, वैसा एक रन ये क्रिकेट के भाषा में एक रन आपके लिए कीमती है। विजय पाटील क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच प्रत्येक धाव महत्वाची आहे. 27 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 3 गडी बाद 3.3चा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आहे. क्रॅश 11 खारबाव हा संघ आपण बघितला एका साईडला, तर एका साईडला शिवान स्पोर्ट बोरसई या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर, आपण चेंडू गेला ऑफच्या साईडला खेळायचा होता. 2 धावा पूर्ण वेगाने केल्या जातील का? ओहो, एस नो वन वेट या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. आणि एस पाहिलं आपण तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, कारण खेळाडू आपण बघितलं सीमारेषेजवळ होते आणि जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सुरक्षित 2 धाब्यांनी आता धावसंख्या वाढवली गेली. धावसंख्या आपण बघितली तर 29 धावा सध्याच्या घडीला. अजूनही जहीरभाई आपण बघितलं ना तर यानंतर जवळजवळ 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 चेंडूत 20, 25 या 30 धावा करणं फार जरुरी आहे. सही का विजय पाटिल, देखिए अच्छी गेंद है, उसका सम्मान कर रहे हैं और 1 को 2 में तब्दील कर रहे हैं। वहां पर बाली बेहतरीन बल्लेबाजी नजारा पेश करते हुए नजर आ रहे हैं। बेहतरीन गेंद ड्राइव कर दी अगेन मिडा पर, जब तक इनको फील्ड किया जाएगा कवर के खिलाड़ी के द्वारा। 1 रन आसानी से पूरा होता हुआ, 1 रन के साथ इसको जा पाता हुआ 3-0-30, 30 रन बने। 13 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है। बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। क्या कहेंगे विजय पाटिल? नक्कीच अजूनही आपण बघितलं 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षयनी मात्र अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाहीये मोठे फटके खेळण्याची. संधी बघा कोणाला मिळत नाही, संधी निर्माण करावी लागते. जो संधी मिळते तो नशीबवान असतो, संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो. आणि यावेळी बघा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, खेळाडू पोचेल आणि काय सुंदर झेल पकडलाय. यावेळी नक्की टाळ्यांचा वर्षाव आणि यावेळी गडी बाद होतोय. क्रमांक आपण बघितला 4चा. से वाइड श्लांगन तक गए खिलाड़ी। एक लाजवाब कैच, जानते ही क्रिकेट का महासंग्राम है ये क्रिकेट का, और ये मुकाबले की अहमियत जानकर उस कैच के लिए जी जान लगाते हुए और एक बेहतरीन कैच विजय पाटिल हमें देखने को मिला। यही क्रिकेट का खेल है ना। देखिए आप इतने दूर से आए और विजय पाटिल आज अपना भाग्य से है। एनसीसी ट्रॉफी 2024 और 25वां साल हमें आपको सबको समर्थन करने की संधि मिली, इतना बड़ा टूर्नामेंट, और इसके बाद आज एक गांव एक फॉर्मेट का ये मुकाबला है और कल वसई तालुका के एक गांव एक फॉर्मेट और आपको देखने को मिलेगा। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, म्हणून जहीरभाई मी नेहमी सांगत असतो क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला वेळ लागणार नाहीये. आता वेळ कोणाची बदलणार आहे? हे 12 चेंडू ठरवणार आहे. या 12 चेंडू जर 30 धावा केल्या तर वेळ आणि काळ काय बदलेल ते क्रिकेट दाखवेल. परंतु ते येणं फार जरुरी आहे, कारण कागदोपत्री जरी तुम्ही मोठे खेळाडू असले तरी मैदानावरती प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला खेळावं लागेल. आणि जर तो तुम्ही खेळ केला तर प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीयेत. यावेळी पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यावेळी बघा आद्रा दिलाय, चेंडू गेलाय मिड विकेट रिटर्न मध्ये, सरळ चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू गेलाय सीमारेषा पार, धावा मिळतील षटकार. नहीं, क्या बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर बिगड़ता हुआ। ये बल्लेबाजी होनी चाहिए अपनी गांव की शान की दान की। इस मैदान पर छोटा पैकेज बड़ा धमाका। विजय पाटिल 7 गेंदे 18 रन पर बल्लेबाजी का जलवा भी करता हुआ ये बल्लेबाज, क्या कहना चाहेंगे? नक्कीच प्राऊड ऑफ शहापूर असं त्याला संबोधलं जातंय. आणि आज त्यांनी तो फटका दाखवलाय, काय ग्लान्स केलाय मिड विकेट रिजन मध्ये, जबरदस्त चेंडू 7 धावांसाठी गेलाय. म्हणून तर बोललो तुम्हाला जहीरभाईकर, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती आलाय प्रहार, मोठा फटका. यावेळी चेंडू फाईन लेग रिजन मध्ये जातोय. सिंगल मात्र पूर्ण केली जाईल का? नाही, सिंगल जात नाहीये. बालीला स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं आहे, कारण बाली त्याच्याकडे क्वालिटी आहे, त्याच्याकडे क्वांटिटी आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे आक्रमकता आहे. आणि ती आक्रमकता तो करत दाखवेल का? तर पहिल्या फटक्यात दाखवलाय, येणाऱ्या चेंडूवर दाखवेल का नाही पाहावं लागेल. सही का विजय पाटिल, 10 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। निशान गेंदबाजी पर है। अगली गेंद बाली के लिए आती हुई शॉट, गेंद थी बैकफुट पर गए, गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर, बॉडी लाइन के करीब, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए फर्रार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कमांड डीजे।
फटक्याची आवश्यकता होती ते फटके आता यायला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आक्रमण केले नितेशवर यावेळी आणि फलंदाज आहे बाली प्राऊड ऑफ शहापूर. पुढचा चेंडू ओहो यावेळी बघा सापडला गेलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न हलकीशी कट विकेट किपर चुकी करत नाहीये. बालीच्या खेळीला लागतो पूर्णविराम. बाली इज गॉन. ये बाड़ी आप गाना सुन रहे थे जतरा लाइव देना, मगर ये जतरा तो है ना एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार है. 25वां साल, चौथा दिन है, अभी भी 5 दिन है. दोस्तों आइए नारंगी के मैदान पर, लाबाहिर इस मैदान पर एनसीसी ट्रॉफी का महासंग्राम चालू है. क्या कहेंगे विजय पाटिल? नक्कीच महासंग्राम नक्कीच चालू आहे. कारण जिथे तिथे पहा आपण प्रेक्षकांचा थवा आणि नारंगी गावामध्ये क्रिकेटची हवा अशा प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला नारंगीच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. कुठेही जाऊ नका, उघडा डोळे पहा नीट. संध्याकाळची स्पर्धा आहे सुपरहिट. क्या बात है नया विजय बाड़िल इस मैदान पर सुपर हिट से डुपर हिट मुकाबले हैं और ये टूर्नामेंट एक लाजवाब है, वाकई में बेमिसाल है. और ये तमाम नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी ने 25 साल में करके दिखाया है. और दोस्तों एक आपने चूड़ की है, एक साथ मिले हैं, हाथ से हाथ मिला है और ये नारंगी का मैदान आपके लिए खूबसूरत बनता हुआ नजर आ रहा है. लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे क्योंकि आप गेंदे मैदान पर अभी भी बची हैं 8. लड़ना होगा. न्यू बैटर मैदान पर तेज आए हैं, तेजस नॉक्स टाइबर हैं. बेहतरीन गेंद कट करना चाहते थे अंपायर, आप घूमेंगे वाइड का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन. ये आपको एक्स्ट्रा खलबली मचाएगा. विजय पाटिल क्या कहना चाहेंगे आप? नाही प्रत्येक धाव महत्वाची आहे. खलबली तर मचणार आहे. खलबली कोणाच्या बाजूनी आहे? खल आणि बली या दोन गोष्टीमध्ये मात्र आपण खूप अंतर आहे. कारण एका साईडला डर आहे, डर के आगे जीत आहे. जीत कोणाला मिळेल, डर कोणाकडे आहे हे येणारा वेळ ठरवेल. पुढचा चेंडू हो शॉर्ट पिच चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न आपण बघितलं तर टायमिंग परफेक्ट होत नाही आहे. म्हणून बोललं जाते क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा असणं फार जरुरी आहे. सही का विजय पाटिल, एक लाजवाब गेंदबाजी, लाइन टू लाइन गेंदबाजी आपकी होगी तो ये मैच बनाने का. मगर सूरज की बात की जाए तो कीपिंग में लाजवाब कीपिंग का नज़ारा भी करता हुआ बाहुबली माना गया है अपनी टीम का. एक बेहतरीन गेंदबाजी, उतनी कीपिंग का नज़ारा भी बेहतरीन होता हुआ नजर आ रहा है. आउट साइड में स्ट्रेट ड्राइव खेल दिया लॉन्ग ऑफ पर, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच कहते हैं. ये क्या ड्रॉप होता हुआ ऑस्ट्रेलिया में लेने गए और ये क्या ड्रॉप होता हुआ. 2 रन निकालने का मौका आता हुआ. इस 2 रन के साथ इसको जा पहुंचेगा 40. तीसरे रन की भी मांगे, रन आउट का मौका होगा. रन आउट का मौका होता हुआ 2 रन खाते में जुड़ जाएंगे. रन संख्या देखेंगे, एक विकेट गिरता हुआ मधुर संगीत मैदान पर आता हुआ है. बने हैं 5 ओवर का खेल समाप्त हुआ है और विजय पाटिल अपन जो चर्चा कर रहे थे 60 से 50 रनों की, वो वापस वेस आती हुई नजर आ रही है. वो टारगेट तक जाया जा रहा है और जाना भी पड़ेगा. ये शाम का समय है, फन लाइट के मुकाबले है, आपको लड़ना होगा. लाजवाब धावसंख्या आपण बघितले 43 धावा मात्र पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. सेकंड राऊंडचे सामने आहेत, त्यातील विजेता संघ पुढच्या फेरीमध्ये पात्र होईल. मात्र आपल्याला पराभवासाठी असं बोलतात की पराभवातून माणूस नेहमी संपत नसतो. मात्र त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागेल, कारण प्रयत्न नाही केले तर नक्कीच पराभव अटळ आहे. यावेळी मात्र प्रयत्न करेल आपण बघितलं तर शिवान स्पोर्ट बोरसेचा संघ, कारण 43 धावा आतापर्यंत 6 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आहे. येणारा 6 चेंडू खूप महत्त्वपूर्ण आहे. या 6 मध्ये 10, 6 मध्ये 15, 6 मध्ये 20 काय होईल क्रिकेटमध्ये सांगता येत नाहीये. सही का विजय पाटिल, लड़ना होगा. एक तरफ गेंदबाजी पर गेंदबाज आ रहे हैं सूरज. 6 गेंदें फेंकने की जवाबदारी कप्तान ने दी है. स्कोर 52 बता रहा है, मगर कितने रन छोड़े जाएंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा, ये देखने वाली बात होगी. एक तरफ हरिक तो एक तरफ विजय है, वहां पर सूरज गेंदबाजी पर तैयार हुए. चला मित्रों थोड़ी सी गाई करा. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे, क्रिकेट का महोत्सव चलता हुआ. एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार. अगली गेंद आउटसाइड स्ट्रेट ड्राइव खेल दिया लॉन्ग के बीच में से. 1 बाउंस गेंद इस्तेमाल हो चुको, सलामी आती हुई 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. कमान डीजे. प्रश्न बघितला आपण स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय, सुंदर फटका मात्र यावेळी 4 धावांमध्ये कन्वर्ट केलाय.
यो यावेळी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनी मात्र प्रहार केलाय, सिंगल पूर्ण केलाय, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न वेगाने आहे, खेळाडू पोचत नाही आहे, 2 धावा, या 2 धावेने धावसंख्या आता मात्र आकार घेत आहे, विकार घेत आहे. 47 धावा या धावपलकावर लागल्या. ज्या प्रकारचा आपण इथे अनुमान लावला होता जहीरबाई की 50 धावा व्हायला हव्या, त्या 50 धावा आपल्या कुठेतरी होताना पाहायला मिळतात. 49 धावा धावपलकावर लागल्यात. अजूनही बघितलं 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर, पंच आमच्याकडे बळतील, वाईटचा इशारा. 50 धावा, 50चा टप्पा पार केलाय. यावेळी आपण बघितलं तर शिवान स्पोर्ट्स बोरसई या संघाने येणाऱ्या 4 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल यासाठी पाहत राहा NCC चषक. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, स्लोवन डिलिव्हरी होती, फसवा चेंडू, मात्र चांगला मारा पाहायला मिळाला सुरतचा. आणि आपण बघितलं अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू जहीरभाई क्या घडेगा, क्या होगा क्या नहीं होगा, ये आने वाला समय बताएगा. सही कहा विजय पाटिल, 3 गेंदे दोनों टीमों के लिए विशेष गेंदे हैं, इस मैदान पर लड़ना होगा पसीने गंवाने, एक टारगेट रोकने के लिए और मगर एक टारगेट देने के लिए बल्लेबाज इस मैदान पर है. शॉट गेंद थी, खेलना चाहते थे पॉइंट की दिशा में, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं. अब 2 गेंदों का खेल इस मैदान पर आना बाकी रहेगा. एक लाजवाब गेंदबाजी का नजारा इस मैदान पर सूरज करते हुए, क्या कहेंगे विजय पाटिल? हा नक्कीच आपण बघितलं चांगला चेंडू मात्र इथे टाकला गेला. 50 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शिवान स्पोर्ट बोरशेती संघ प्रथम फलंदाजी करताना चेंडू हवेत आहे. यावेळी स्वतः गोलंदाज येतोय, कुठली चुकी होत नाहीये. गडी क्रमांक 5 होते आपण बघितला तर आणखीन एक आता शेवटच्या लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. सूरज की आखिरी गेंद लेकर तैयार होंगे. न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे हैं. अलीलत सूरज ही भी बैटिंग के लिए सूरज है, तो सूरज है, क्या ये सूरज अपनी टीम के लिए बेहतरीन सूरज वाली बल्लेबाजी का जलवा बिखरेगा? मगर दोस्तों आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी तमाम जनताओं का हार्दिक हार्दिक स्वागत है NCC ट्रॉफी 2024 में. महासंग्राम आप देख रहे हैं, क्रिकेट का महोत्सव आपके सामने पेश होता हुआ चौथा दिन. और चौथा दिन थोड़ी देर बाद हमसे अलविदा लेने जाएगा, मगर 5वां दिन कल सुबह इस मैदान पर एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम वसई गावादिले एक गाव एक फॉर्मेट आपल्याला पाहायला भेटणार आहे. लेफ्टी हाथ के बल्लेबाज सूरज मैदान पर स्ट्राइक पर है, गेंदबाजी पर सूरज है. क्या बिगड़ेगा इस गेंद पर, विकेट या सिक्सर? मगर कट करना गए वेन, विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल आती हुई बिंदी गेंदें आई हैं. टारगेट हम देखना चाहेंगे इस मैदान पर. रंग से क्या बनी है, 50-51 का टारगेट है. 36 गेंदों में काम मच जाइए दोस्तों. आप देखते रहिए नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी NCC ट्रॉफी 2024 का थरार हम ऐसे गए और ऐसे आ रहे हैं.
हे आद्य कर्तव्य राहणार आहे. या स्पर्धेसाठी खास योगदान आपण जर पाहिलं तर 2 तारखेला ज्यांचा वाढदिवस याच मैदानावरती साजरा झाला होता ते माजी नगरसेवक सदानंद गजानन पाटील आणि माजी नगरसेवक रणजितजी वामन पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख 1 लाख रुपयाचं आर्थिक योगदान त्यांच्याकडनं प्राप्त झालं आहे. तसंच पाटील परिवार अर्थात एक मोठी स्पर्धा याच्या अगोदर स्पर्धा आयोजन करण्याची जी आपण प्रयत्न करतो त्यावेळेला त्या स्पर्धेचा मान त्या पाटील परिवारच्या दिशेने जातोय. ते माजी नगरसेवक रणजितजी पाटील असतील, राजेशजी पाटील असतील, विशालजी पाटील असतील, याचकडनं या स्पर्धेसाठी रोख 1 लाख रुपयाचं आर्थिक योगदान या स्पर्धेसाठी प्राप्त झालेलं आहे. त्यांचेही मनापासून आभार आहे. जो मदतीचा हात आपण दिलेला आहे त्याचप्रमाणे समाजसेवक अर्थात साईनाथनगर येथील दशरथ गजानन पाटील आणि महेंद्र प्रभाकर पाटील याचकडनं या स्पर्धेसाठी 51,025 रुपयाचं आर्थिक योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. इतरही काही नावं आहेत. या स्पर्धा जशी ह्या मॅच पुढे चालले आपण त्याही गोष्टीचा उल्लेख आपण केला. कारण कुठलीही स्पर्धा म्हटली विजय आयोजनाच्या जोडलं नियोजन मग 4 घटक महत्त्वाचे असतात. आयोजक म्हणून नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नेहमीच चांगला देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या जोडल्या नियोजनासाठी लागणारी जी शक्ती आहे NCC क्रिकेट क्लब जो आहे ती शक्ती आहे पण दोन्हीने भागत नाही आहे मित्रांनो. त्याच्या जोडल्या प्रायोजक म्हणून काही गोष्टी पुढे येणं आवश्यक आहेत. तिसरा घटक जो खेळाडूंचा आहे ते खेळाडूंची साथ नेहमीच आपल्याला लाभलेली आहे. आणि चौथा महत्त्वाचा घटक असतो या सर्व गोष्टींना जास्त प्रसिद्धी देण्याचं काम प्रेक्षक वर्ग करतोय. म्हणून हे 4 स्तंभ आहेत. आयोजक आहेत, प्रायोजक आहेत, खेळाडू आहेत आणि प्रेक्षक वर्ग आहेत. हे 4 पिलर आहेत, 4 स्तंभ आहेत. कुठल्याही स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी हे 4 स्तंभ आहेत. 4 पिलर ऑफ द कुठल्याही गोष्टीला यशस्वी करण्यामागे या स्तंभांचा उल्लेख आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, इतरही देणगीदार आहेत, त्याच्यावरती चर्चा होईल. तुर्तात मॅच सुरू होतोय. क्रियांशील 11 खारबाव संघ पाठलाग करतो इथून तो 51 धावांचा आणि समोर गेल्या वर्षीचा विजेता शिवान स्पोर्ट्स बोरशेती शहापूरवरनं हा संघ आलाय. तर दुसऱ्या बाजूला करवा मॅच ऑन होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी ज्याला वंडर बॉय ऑफ बोरशेती शहापूर म्हटलं तर तो अर्जुन बांगर आहे. त्याच्यासमोर सिद्धार्थ आहे पण मागच्या मॅचचा हिरो तोही आहे मैदानावरती. मॅच ऑन होतोय. पहिला चेंडू यावेळी बघितलं तर सिंगलच्या पद्धतीने खेळलाय. चेंडूला आपण बघितलं ऑफच्या दिशेने हो चांगली फिल्डिंग मात्र बघितलं तर 2 धावा पहिल्या चेंडूमध्ये अंकित केल्या गेल्या तुकाराम मंगेला. बघा आपण बघितलं आव्हान कधी छोटं मोठं नसते. मात्र आव्हानाचा पाठलाग करणं किंवा गोलंदाजांनी सामना जिंकून देणं ते महत्त्वाचं असते. आत्ताच्या घडीला आपण बघितलं तर आव्हान तसं छोटं नाही आहे कारण 51 धावा करायची आहेत. परंतु 51 धावा करताना तुमच्याकडे प्लॅनिंग असणं फार जरुरी आहे. गेल्या वर्षीची एक मॅच आठवते तुम्हाला. याच संघ खेळत होता टीम 94 कामांचा संघ समोर होता आणि त्यावेळेला या संघानं केलेली अर्जुन भांगर असतील, तेजस असतील यानं केलेली गोलंदाजी आपल्याला अजूनही आठवते. स्ट्रायकर याला फलंदाज रेडी होतोय. बॅटची कडा चेंडू पाठीमागे निघून गेला तिथून फ्लाइंग शिफ्टच्या दिशेनं चेंडूला. मग या संघानं ना गेल्या वर्षी हा संघ पहिल्यांदा खेळला होता. इतक्या वर्षामध्ये शहापूरचा संघ इथे दाखल झाला होता. आमचे मित्र सुमित आहे त्यांच्या माध्यमातून हा संघ इथे दाखल झाला होता शिवान स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि त्यांना पूर्णपणे त्या स्पर्धेमध्ये जो जलवा दाखवला होता आणि प्रेक्षकांची मनं जिंकलं होतं. मी तुमच्या दिशेने येतोय. एका बाजूला बोरशेतीचा वंडर बॉय आहे तर आता त्याच्यासमोर खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटील ज्यानं मागच्या मॅचमध्ये 40 धावांचे खेळी केले. नक्कीच युद्ध रंगणार आहे. हो यावेळी बघा चेंडू बघितलं फाईन लेग मध्ये झेल होईल का असं वाटत होतं परंतु चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. आखू टप्प्याचा चेंडू होता. पूल करायचा होता. मिस टाइम झाला होता थोडासा पण शॉर्ट फायनलच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. प्रणय पाटीलचा खेळ मागचा आपण खेळ पाहिला कासारवाड विरुद्ध. त्यामुळे अर्जुन वर्सेस प्रणय वर्सेस अर्जुन 2-2 जसं काल ज्यावेळेला होते व्हाईट बॉलचा इशारा काल प्रशांतजी होते त्यावेळेला म्हटलं की 2 बादल जब टकराते ना तो आवाज होता है. आता 2 ढग ज्यावेळेला आदळतात ना तेव्हा आवाज होतो पण विजा पण चमकतात ना. आता चमकण्याची वेळ मैदानावरती आले. अर्जुनचेही आले आणि प्रणयचेही आले. पहिल्या 3 चेंडू झाल्यात. धावा आहेत धापलकावरती 8. नक्कीच आपण बघितलं सुरुवात चांगली झाली परंतु काय अंत चांगला होईल का कारण अच्छी सुरुवात होते तर अंत भी अच्छा होता है. कैलास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेसाठी. आमचे सहयोगी मित्र
मॅन फ्रॉम गावराईपाडा तर नक्कीच थोडेसे इंजॉर्ड आहेत आणि कैलास पाटील नक्कीच तुमचेसुद्धा आभार व्यक्त करतो. त्यानंतर संदीपजी गावड यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यांनीसुद्धा स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. असे अनेक यूट्यूबचे आपण बघितले चाहते आहेत, ते नक्कीच आमचा हौसला वाढत असतात आणि अभिनंदन देत असतात, शुभेच्छा देत असतात. दोन्ही आमचे समोरक मित्र आहेत, संदीप गावण जे बापाणीचे आहेत आणि गावराई पाड्याचा आवाज तर कोण विसरणार, कैलास पाटील. आता रिवर्सचा अटेम्प्ट केला होता. अपील जरूर झालंय पण मजा येणार आहे मॅचला, कारण हा डिफेंडिंग चॅम्पियन नाही सोडणार चॅम्पियनशिप नाही ठेवणार. पण दुसऱ्या बाजूला इथून खारबावचा संघ आलाय, क्रियांश 11 खारबावचा संघ गेला महिनाभर जर पाहिला विजय, तर मग ते नायगावचा परिसर असेल, आपला HDL गासपाड्याचं मैदान असेल, हा गाजवून मानकोलीच्या मैदानावरती चांगला खेळ करून इथे दाखल झालाय. तोही प्रयत्न करणार मॅचला जिंकण्यासाठी. हा नक्कीच प्रयत्न जरूर केला जाणार, प्रयत्नाची पराकाष्ठा पण करावी लागेल. यावेळी बघा चेंडू चांगला होता, पण मिडल स्टंपवरती चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने चेंडू मारता आपण बघितलं शरीरावरती आदळतोय आणि यावेळी पुन्हा एकदा 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 1 पुढे होते, 9 धावा. एक षटकाचा खेळ पूर्ण होतोय. डीजे कडे जाऊया, एक धून घेऊया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सशी जोडूया. वन साइड हिरो आहे, पण इथे दोन्ही साईडला हिरो आहेत. मैदानामध्ये. प्रणय पाटील एका बाजूला आहे, अर्जुन बांगर दुसऱ्या बाजूला आहे. दोन्ही हिरो मैदानावरती आहेत. कंपॅरिझन बघा, तुलना बघा. ज्यावेळेला पहिलं षटक संपलं होतं त्यावेळेला शिवान स्पोर्ट बोरशेदी संघ, शहापूरचा संघ होता 7 वरती, तिथे गडी नाही गमावला होता. क्रियांश 11 खारबाव आहे 9 वरती, तिथे नाही. मॅच अजून समान पातळीवरती आहेत. 51 धावांचा वाढला आणि संध्याकाळचं सत्र आहे. पंचाकडनं इशारा आलाय, गोल गोल हात पंचांचे फिरला, याचा अर्थ बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. गोलंदाज कोण येतोय त्यावरती नजर असणार आहे. गोलंदाज आलाय तेजस एक्सप्रेस आहे ना, शहापूर एक्सप्रेस तिथून आहे. बोरशेती एक्सप्रेस, शहापूर एक्सप्रेस आहे. तेजस मागच्या वर्षी साहिल अन्सारी वर्सेस तेजसचं बॅटल 2023 हायलाइट होतं या मैदानावरती आणि तोच तेजस गोलंदाजीसाठी समोरच्या दिशेने जेवढा मिड ऑफला फीड केलं जात आहे. विजय नक्कीच तो प्रसंग आठवतो. टीम 94 कामांचा संघ समोर होता आणि त्यांच्या समोर तेजस न केलेली ती गोलंदाजी, साहिल समोर केलेली ती गोलंदाजी आता डोळ्यासमोर आले. फ्लॅशबॅक मध्ये घेतोय, जसा अगोदरचा सिरियल दाखवला जातो ना, काय घडलं होतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 2023 ला काय घडलं होतं मॅच मध्ये, पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. ही लढाई आहे शहापूर एक्सप्रेस वर्सेस वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील. शागेस लढाई चालू मैदानावरती. नाही, खूपच चांगला सामना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक यासाठीच ते इथे जमलेले आहेत, कारण नारंगीचं क्रिकेटमधला मात्र तर मेजवानी, क्रिकेटची पर्वणी आणि क्रिकेटमध्ये सर्व काही या सामन्यामध्ये मात्र ते पाहायला मिळत आहे. जशात तसं उत्तर दिलं जात आहे. हो, ब्लॉकल चेंडू होता, काय चेंडू हाताळलाय तुकाराम मांगेला, जबरदस्त पैसा वसूल मुकाबला. पैसा वसूल. आणि गेल्या वर्षी मी म्हटलं होतं तेजस आहे ना, म्हणजे IRCTC जी एक जी स्वतःची जी गाडी आहे त्याचं नावही तेजस आहे. रेल्वेची जर गाडी बघितली IRCTC तर ते तेजस आहे. आता तेजस आहे तर तेज आहे त्याच्यामध्ये ना. समोर प्रणय आहे, मागच्या मॅच मध्ये त्याचा प्रलय पाहिलाय आपण, 40 धावांची खेळी त्याची पाहिली. तोही कमबॅक करणार, तोही फाईट बॅक करणार. तेजसनं अटॅक केलाय तर प्रणय काउंटर अटॅक करणार. काउंटर अटॅक तुम्ही केलाय, काउंटर अटॅक आम्ही करणार. हल्ला तुम्ही केलाय, प्रति हल्ला आम्ही चढवणार. प्रणय तेही दाखवतोय चौकार. त्यासाठी पण तुमच्यापर्यंत येतोय पुन्हा एकदा. धावा झाल्या धावफलकावरती 13. आता मजा आलाय म्हणून म्हणाला, एक तरफ कुहा दुसरी तरफ खाई आहे, अब दोनों तरफ बराबर की लढाई आहे. बॅलन्स मॅच आहे. फक्त बॅलन्स कोणाकडे जास्त आहे तोच जास्त खर्च करणार इथून. नक्की ज्या प्रकारे आपण आतापर्यंत 1.4चा खेळ झाला, 13 धावा आहेत आणि आपण बघितलं बॅलन्सिंग मॅच चालू आहे मैदानावरती. कुठेही जाऊ नका. शशिकांत गावड सर यांचंसुद्धा या स्पर्धेसाठी नक्की शुभेच्छा आल्या, त्यांचंसुद्धा मी हार्दिक स्वागत करतो यूट्यूबच्या माध्यमातून. अनेक मान्यवर, अनेक लोकप्रिय लोक जोडले जातात या स्पर्धेला. पुन्हा एकदा यावेळी बघा, पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा रेषा पार, षटकार.
जत्रेला नाही तर 80 चषकाला येऊ द्या. या 25व्या वर्षाच्या रोप महोत्सवी वर्षाला येऊ द्या. क्रिकेटचा महासंग्राम बघायला येऊ द्या. आणि नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य स्पर्धेला येऊया. प्रत्येकजण सांगतोय मॅचला मजा आले. पहिले 3 चेंडू गेलेले तेजसच्या दिशेनं आणि मागचे 2 चेंडू गेले आहेत प्रणयच्या दिशेनं. अब बराबर की लढाई आहे विजय. नक्कीच प्रणय पुन्हा एकदा आपला क्लास आपला दर्जा यावेळी दाखवतो या मैदानावरती आणि नेहमीच चांगला खेळ प्रणयच्या माध्यमातून आपण पाहिलाय. पुढचा चेंडू यावेळी 11 लाईन यावेळी पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज. सुंदर चेंडू टाकला गेला. प्रयत्न मात्र होते तेजसचे लेगच्या दिशेने खेळण्याचे, परंतु बघा यस नोच्या चक्करमध्ये पुन्हा एकदा सिंगल काढली गेले. थोडेसे नाराज आहेत खेळाडू, परंतु नाराजी लवकर दूर करावी लागेल, कारण जर तुम्ही नाराज असाल तर खेळ तुमचा चांगला होणार नाहीये. बिलकुल. आणि आपण जाऊया आता. 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण. 2 षटकां धावा आहेत त्या. 2020 24 चेंडूचा खेळ राहिला आहे. 31चा पाठलाग करायचा आहे. 31 आहे. थोडी देर इंतजार भी आहे. एक ब्रेक घेऊया. डीजे रेडी होतात. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. पाटील वर्सेस तेजस जाधव. हे बॅटल रंगलं होतं. हे डीबीएनची कमाल आहे. लगेच त्याचा हायलाईट येतात समोर की काय घडलं होतं मागच्या षटकामध्ये. ही डीबीएनची खासियत आहे. जो प्रेक्षक वर्ग डीबीएन वरती पाहतोय तो काय तिथे का जोडला गेलाय का डीबीएनची खासियत आहे. त्याने अटॅक केला होता आणि प्रणयनं त्याच्यावरती काउंटर अटॅक केला. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. मजा येणार. भरुष्य ग्राफिक आहेत. प्रणयने केलेला अटॅक, त्याने केलेला काउंटर अटॅक आणि आता गोलंदाजीसाठी तिथून सज्ज झाल्यात पुन्हा एकदा अर्जुन बांगर. अर्जुन तयार झालाय. तुम्ही उल्लेख केला नाराज न होणार. नाराज व्हायचं कारण नाही. कधी कधी काय असतं, आपण केलेल्या कामाचं क्रेडिट मिळेल न मिळेल, आपण केलेल्या कामाचं श्रेय मिळेल न मिळेल. कारण एक असाही प्रकार आहे की ज्यावेळेला श्रेय मिलो न मिलो तुम्हाला काम करत राहायचं आहे. इथे काम करत राहायचं आहे. स्ट्रायकर एंडला आहे. इथून प्रणय पाटील, अर्जुन बांगर तिथून रेडी होतोय. 2 वंडर बॉयची लढाई आहे. एका बाजूला शहापूरचा, एका बाजूला खारभावचा आहे. आणि या मॅचचा भाव आता वाढलाय ना. खारभाव आहे. इथून टॉप एट लागला. टॉप लागलाय. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. फॉर्च्यून फेवर द ब्रेव. चेंडू गेला बॉर्डरीच्या बाहेर. चौकार. पॉइंट एक का खेल अब तक हो चुका है. अर्जुन बांगर गेंदबाजी के लिए तैयार. फिर से एक बार मौका जरूर आया था. तुकाराम मांगला मौका जरूर आया था. एक समय ऐसा लग रहा था कि कैच पकड़ सकते थे लेकिन छूट गया. पहिल्या चेंडूपासून असे मौके आलेत ना. अशा संधी पहिल्या चेंडूवरच आल्यात. म्हणून मी म्हटलं ना, नाराज न होना. ये सोचकर कि काम मेरा और नाम किसी और का हो रहा है. यहाँ तो बरसों से जलते हैं रुई और घी और लोग कहते हैं कि दिया जल रहा है. अरे तिथे तर वास जळते, तेल जळते, पण लोकांना वाटतं की दिवा जळलाय. मजा येणार मॅचला. विजय येतो तुमच्या दिशेनं. अर्जुन बांगर अगली गेंद फिर से एक बार. ये देखिए शॉर्ट पिच गेंद तिल्ले की दिशा में खेलने का प्रयास. अच्छी गेंदबाजी फिर से एक बार कमबैक करते हुए अर्जुन बांगर आपकी क्षमता यहाँ पर दिखाते हुए. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है शाहपुर के और वंडर ऑफ शाहपुर कहा जाता है. पिछले साल 2023 का क्रिकेट इन्होंने बहुत ही अच्छी तरह खेला था नारंगी के मैदान में. वो यादें ताज होती हुई. अब देखना होगा अच्छी गेंदबाजी यहाँ पर जरूर करनी पड़ेगी. जिम्मेदारी भरी गेंदबाजी के लिए आपको यहाँ पर बुलाया गया है. शॉर्ट पिच गेंद थी. इस बार मौका आया है. ओहो हो, मौके को यहां पर हासिल किया है. विकेट को यहां पर गिरती हुई मधुर संगीत आता हुआ. तेरह गेंदों में 19 रन जरूर बनाए हैं. अपना काम उन्होंने बेखूबी से निभाया है. तुकाराम मंगेला अब आने वाले बल्लेबाज के ऊपर जिम्मेदारी है. स्टार्ट मेलवून दिला. 13 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी, 3 चौकार, 1 षटकार टोकून पण बॅटल जिंकलाय. धाबा झाल्या. धापलकावरती जाऊन पोहोचल्या ते आता. 24 24 21 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. समीकरण सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे गणित जुळवायची तर सूत्र पाहिजे ना. आणि तुम्ही तर क्लासेस चालवता विजय, तुम्हाला माहिती आहे. गणित चालवायची तर सूत्र पाहिजे आणि जीवनामध्ये जगायचं तर मित्र पाहिजे. असा खेळ आहे. आता बघूया. नवीन फलंदाज पराग तिथून आलाय
आणि सध्याच्या घडीला म्हणजे संगीतामधला वेगवेगळा राग आहे आणि आता पराग तिथून मैदानावरती दाखल झालाय. 21-27चा मॅच आहे आणि प्रयत्न करतोय. तुम्ही क्षमतेचा उल्लेख केला. प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे, प्रत्येक जणांची क्षमता आहे, प्रत्येकाची ॲबिलिटी आणि प्रत्येकाची गुणवत्ता आहे आणि ती सध्याच्या घडीला मैदानावरती या NCC चषक 2024 मध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण या प्लॅटफॉर्मवर स्वतः आला इथून सिद्ध करण्यासाठी. मग तो खेळाडू असेल, आपल्यासारखा समालोचक सुद्धा असेल, इथून DBN सुद्धा आहे. प्रत्येक जणाला संधी है सिद्ध होण्याची आणि प्रसिद्ध होण्याची. निश्चित 21 गेंदे और 27 रनों की जरूरत है, इसलिए कहते हैं जो पानी से नहाते वो लिबास को बदलते हैं, जो पसीने से नहाते वही इतिहास को बदलते हैं. इतिहास बदलने का मौका फिर से एक बार. अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, यहाँ पर देखिए गली में खेला है, गेंद जाते भी फिर से एक बार 4 रनों के लिए बेहतर चौका आता हुआ मिलेंगे. रन 4 तो हो जाएगा बेड़ा पार. कम ऑन डीजे. बत्ती को जलाया है, गैप में खेला है, कोई मौका नहीं था यहाँ पर खिलाड़ी के पास. बिलकुल. आता नवीन नवीन बत्ती आल्यात ना, म्हणजे फिलिप्स वाली होती, बजाज वाली होती, आता नवीन नवीन बत्ती आल्यात. पण योग्य वेळेला बिलकुल आपने सही कहा. दिमाग के बत्ती को जलाए रखा है आणि इथून चांगला फटका खेळलाय. खास करून परागनं पहिल्या चेंडूवरती नजाकत दाखवली. जो पेस, जो वेग खास करून अर्जुनचा आहे, त्याच वेगाचा फायदा, पेसचा फायदा त्याला होता. पण मॅच अजून 20-23 वरती आहे. 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची आवश्यकता आहे आणि मॅच 19-20 वाला पण आहे. 19-20 वाला मॅच आहे. मॅच कभी भी यहाँ उधर, कैलास पाटीलची आठवण येते, कभी इधर कभी उधर वाला मामला आहे. कभी यहाँ कभी वहा वाला मामला आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळलाय, चेंडू चाललाय, पाठलाग केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक तिथून आल्या वेगानं चेंडूवरती पोहोचल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक फटका तुम्ही खेळाला की क्षेत्ररक्षक तिथे तैनात झालाय. आता कहाणी आले 19 चेंडू आणि धावा करायचे आता 22. 19-20 नहीं है लेकिन 19-22 का खेल है. निश्चित 19 और 22 का मुकाबला है. जितना कठिन संघर्ष होगा, जीत भी उतनी शानदार होने के लिए. कहते हैं ना, जो जितना वो नहीं जो तेज दौड़ता है, जितना वो जो लगातार दौड़ता है. यहाँ पर अच्छा क्रिकेट आपको खेलना पड़ेगा, स्वाभाविक तरीके से आपको खेलना पड़ेगा, बिना प्रेशर आपको खेलना पड़ेगा. इसीलिए कहते हैं प्रेशर में कोई बिखरता है तो कोई निखरता है. ये खेल इस तरह है, कौन निखरेगा कौन बिखरेगा ये आने वाला समय बताएगा. समय बहुत ही महत्वपूर्ण होगा. यहाँ पर फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार. शॉर्ट पिच गेंद थी, वाह हा, क्या स्पीड था. टिप्पा खाने के बाद गेंद जाती विकेट के हाथ में और बिंदी गेंद आती भी. यहाँ पर देखिए 3 ओवर का खेल लगभग तुकाराम मंगेला खत्म हुआ है. 3 ओवर के बाद रन संख्या 29 रन, 1 विकेट के नुकसान पर अब 18 गेंदों में यहाँ पर 22 रनों की जरूरत है. 18 चेंडू और 22 धावा. कम ऑन डीजे. ज्या गाण्याने धूम वाजवले ना, हे गाणं वाजवलं गेलं. प्रत्येक जण याच्यावरती डान्स करायला बघतो. याच गाण्यावरती आपला म्हणजे ग्रुप डान्स करतोय. प्रत्येक वेळेला पाहिलं तर ग्रुप डान्स करतोय. कंपॅरिझन बघा, 3 षटकानंतर शिवाज स्पोर्ट बोरशेती होता 19 वरती 3 गडी बाद आणि पाठलाग करताना रियांश 11 खारबावचा संघ पोहोचलाय 29. 19 आणि 29 तिथे थोडासा पुढे आहे, पण कधी तिथे मागे पुढे होऊ शकतो तिथून मॅच. आता चर्चा मैदानावरती चालले, कोण येणार गोलंदाजीवरती. मागचं षटक तेजसचं मागणं ठरलं होतं, पण ते का मागणं ठरलं होतं तर प्रणय पाटील होते. आता प्रणय बाद झाले तर गोलंदाजीला कोण येतोय. पुन्हा एकदा तेजस वेगवान आहे. शहापूर एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं, बोरशेती एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं तो आहे. तर दुसऱ्या बाजूला संगीतामधला राग आहे, अलंकारिक राग आहे, पराग आहे मैदानावरती आणि स्वतःला सिद्ध सार्थ ठरवण्यासाठी सिद्धार्थही मैदानावरती सज्ज झालेत. 18 चेंडू 22 ची आवश्यकता आहे. नक्कीच स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप मिळेल. कारण प्रसिद्धीच्या मागे कधी धावू नका, स्वतः सिद्ध करा आणि प्रसिद्धी आपोआप मिळेल. यावेळी आपण बघितलं 18 चेंडू आणि अजून 22 धावांचा खेळ बाकी आहे. कुठल्याही पद्धतीने सामना कुठेही फिरू शकतो, कारण क्रिकेटमध्ये जरतरला कधीही थारा नहीं है. फक्त तुम्हाला तुमचा चांगला खेळ करावा लागेल. अब यहाँ पर 18 गेंदे और 22 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. यहाँ पर देखिए अब दमचम है इस क्रिकेट में. दिन रात वाला क्रिकेट, सुबह शाम वाला क्रिकेट, 50-50 बिस्किट की तरह कभी कभी खुशी कभी गम वाला क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता हुआ. आइए तमाम दर्शकों का इस रात्र के सत्र में फिर से एक बार मैं और तुकाराम मंगेला हार्दिक स्वागत करते हैं. चलते क्रिकेट की तरफ. 18 गेंदे और 22 रन, बहुत ही अच्छा मुकाबला इस समय चलता हुआ. अगली गेंद शॉर्ट पिच थी, फिर से गेंद हवा में, खिलाड़ी पहुंचेगा नहीं पहुंच पाए. सिंगल लेकिन जरूर मिला है. समीकरण देखिए 17 गेंदे और 22 रन. 17 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय.
इथून सिंगल आलाय. प्रत्येक धावेसाठी दगडावं लागणार आहे. प्रत्येक धावेसाठी इथून तुटा का ज्याला म्हणतात ना, प्रयत्नाचा तुम्ही उल्लेख केला. नुसते प्रयत्न करून चालणार नाहीये, तुम्हाला शर्त करावी लागणार आहे. प्रयत्नांची शर्त करावी, कारण तुम्ही इथून आलात. 80 चषकाची तुम्ही उल्लेख केला. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि प्रत्येकाला हवी वाटणारी ही स्पर्धा आहे. हे जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक जण आलाय. खारभावचा संघ देखील आलाय. शहापूर बोरशीतील संघ देखील दाखल झालाय. गोलंदाज इथून क्लास करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे शॉर्ट पाडले, ग्रीजरमध्ये फील्ड केलं गेलं. एक एक धाव आता बघतोय आपण. जसं मराठीमध्ये म्हणाय ना, झाकली मूठ 1.25 लाखाची. आता ही स्पर्धा पण 1.25 लाखाची आहे, पण एक धाव लाख मोलाची आहे. एक धाव लाख मोलाची आहे. एक रन इथे करण्यासाठी जीवाचं रान केलं जात आहे. 16-20 मॅच आहे. 16 गेंदे और 20 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. इसलिए कहते हैं जो खो गया उसको सोचा नहीं करते, मिला है उसको खोया नहीं करते. हासिल उन्हीं को मिलती है कामयाबी जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. अब आपको रोना नहीं है, यहाँ से अच्छा क्रिकेट खेलना है. क्रिकेट यहाँ पर हार की जीत के कगार पर खड़ी है दोनों टीमें. यहाँ से एक टीम जरूर रिटर्न टिकट लेगी, लेकिन वो कौन सी टीम होगी जो आगे जाएगी, ये भी देखने वाली बात होगी. 16 गेंदे और 20 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. बहुत ही बढ़िया मुकाबला इस समय चलता हुआ. अगली गेंद, ओहो यहाँ पर देखो, यहाँ पर कैच छूटा है कि मैच छूटा है, ये भी देखने वाली बात होगी. ऐसे समय पर ऐसे संघर्ष में आपने बहुत बड़ी गलती कर दी है. और यहाँ पर देखिए रन भी आते हुए. हे काय चाले म्हणजे एका धावेच्या जागेवरती 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. हे प्रेशर आहे. इथून बघा काय घडलं होतं. खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. झेल काय चाललाय खेळ. नाही होता हातांचा मेळ, त्याच्यामुळे बदललाय थोडासा खेळ. इथे हातांचा मेळ नाही होता. एकाच्या जागी 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांशी आपलं का पुढे चाललाय. बघा आरामात हे सर्व होणार, कारण नारंगी ग्रामस्थ क्रीडाचं मैदान आपण सांगितलं ना, प्रत्येकाला हवी वाटणारी. या मैदानावरती उतरताना जो दबाव, जो प्रेशर क्रिएट होतो ना, इतर बऱ्याच ठिकाणी तुम्ही खेळाल, इतर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा केलात, सामने केलात, हडीतडी झुंज देखील मारणार आहात. पण या मैदानावरती खेळत असलेला तो दबाव कदाचित समोरच्याकांचा सुद्धा तसाच आहे ना समावेश. प्रत्येकाला एनर्जी देणार, प्रत्येकाला उत्तेजन देणार, प्रत्येकाची ऊर्जा वाढवणार, प्रत्येकाला एनकरेज करणं आणि प्रत्येकाला प्रोत्साहन करणं, हेच काम कॉमेंट्री बॉक्सचं असतं. इथून खेळ बघा. 15 चेंडूचा खेळ शिल्लक, 18ची आवश्यकता आहे. तिथून कोट्यापैदा चेंडू आहे, पूल केला, क्षेत्ररक्षक आहे. तिथून झेल जिथपर्यंत पोहोचेल तिथून एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा होतोय. नाही. आता ही कहाणी तीच आहे. पुढच्या स्टेज मागचा शाणा ठेस लागले तर जपून पाऊल टाकलं जात आहे. 14 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. 14 गेंदे और 17 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. अब देखिए बहुत ही अच्छा मुकाबला इस समय चलता हुआ. रात के सत्र में देखिए जहां जगह है वहां से सब दर्शक इस मुकाबले को देखते हुए, क्योंकि ये बहुत बड़ा रण संग्राम है. ये 25वां साल है और 25वां साल में हर खिलाड़ी, हर टीम चाहेगी कि किताब हमारे नाम पे हो. इसके लिए संघर्ष चलता हुआ. अगली गेंद, ओ देखिए बढ़िया शॉट जरूर मिला है. सिंगल ही मिलेगा, सिंगल के अलावा यहाँ पर कुछ नहीं मिलेगा. लेकिन सिंगल भी आना बहुत जरूरी है, क्योंकि स्ट्राइक रोटेट हो रहा है और दबाव भी हट्टा हुआ रहा. दोन्ही गोष्टी होतात. स्ट्राईक रोटेट होतात. आपण धावसंख्येच्या जवळ चाललोय, क्लोज चाललोय आणि मॅच पण हा क्लोज इन्काउंटर चाललाय. असं नाही मॅच आहे की दोन्ही बाजूला नाहीये. दोन्हीना संधी आहे. इथून खारबावच्या टीमलाही आहे, क्रिएशन खारबावलाही संधी आहे. आणि तिथून बोरशेती जो आपण टीम बघतो, शिवान स्पोर्टचा संघ आहे. गेल्या वर्षी पाहिलं होतं असाच फायनलचा मॅच. अवेन चॅलेंजरचा आव्हान होतं समोर आणि त्यावेळेला बोरशेतीने केलेला पलटवार, एका षटकामध्ये केलेला पलटवार आपण पाहिलाय. रात्रीचा सुमार 12:30 वाजून गेले होते आणि त्यावेळेला केलेला पलटवार आपण या मैदानानं पाहिलाय. तेही तयार आहेत आणि क्रियाशील इलेव्हन खारबाव आले आहे या मैदानावरती आपला ठसा उमटवण्यासाठी, खेळ दाखवण्यासाठी. तेही इथे आले. इथून तर गोलंदाज आपली कामगिरी करतोय. 22चा इशारा पण जावण्यात आलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. षटक संपले. 4थं. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने करा आणि या मॅचच्या दिशेने येऊया. 4 षटकांचा खेळ, 36 धावा धावफलकावरती आहेत. 12-15चा मॅच आहे. 36चा आकडा म्हटला का प्रत्येकाला टेन्शन येतं. 36चा आकडा आहे, पण लग्न जुळवताना 36 गुण जुळवले जातात. आता 18 जुळले तर ठीक आहेत, असंही काही वेळेला होतं. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15ची आवश्यकता आहे. येऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे.
निमेश ठाकूर यांच्या आवाजामध्ये हे गाजलेलं टायटल सॉन्ग किती वर्ष झाली आपल्यालाही आठवत नाहीये. इतकं वर्ष आहे पण त्या गाण्याचा जी मोहकता आहे ना आजही कायम आहे. त्या गाण्याचे बोल जे लिहिले गेले होते आमच्या स्वर्गीय म्हणजे काशीनाथ गोविंद पाटील यांच्या माध्यमातून हे गाणं बनलं गेलं होतं. त्यांच्या पुढाकारातून हे गाणं बनलं गेलं होतं आणि फार मोठी धडपड त्यांचीसुद्धा राहिलेली आहे या मैदानाच्या दिशेनं. आणि त्यांचंसुद्धा अचानक निघून जाणं प्रत्येकासाठी थोडंसं वेदनादायी होतं. पण हे जेव्हा गाणं बनलं गेलं होतं त्यावेळेला त्यांचाही वाटा त्या गाणं बनवण्यामध्ये होता. आणि आज त्यांची आठवण या गाण्याच्या निमित्तानं नक्कीच या मैदानावरती ताजी होते. आणि या गाण्याचे बोल आहेत, प्रत्येक शब्द आहे काळजाला भिडणारा, काळजामध्ये घुसणारा आणि प्रत्येकाच्या ओठावरती रेंगाळणारा हा शब्द जो त्या गाण्याचे बोल आहेत. तयारी झाले आणि प्रत्येकजण तयारी करून आलाय. मग खेळाडू आलाय, प्रेक्षक आलाय आणि आपण समालोचक पण आलोय तयारीनिशी. 4 षटकांचा खेळ, 36 धावा धापलकावरती आहेत. 12-15चा मॅच आहे. मध्ये थोडासा वेळ गेला होता, मैदानावरती पाणी गेलं होतं, गाडी वाजली होती, कलाटणीची आपण वेळ पाहतोय. पण मध्ये जो वेळ गेलाय त्याचंही महत्व आहे. पुन्हा तुमच्या दिशेने येतोय. हाँ, इसीलिए कहते हैं ना मैदान में गया है पानी, अब क्या बदलेगी इस मैच की कहानी. ये मैच की कहानी है या पिक्चर की कहानी है, कुछ भी है. इंटरव्यू हुआ है, अब आने वाले जो 12 गेंदें है बहुत ही महत्वपूर्ण होगी. 12 गेंदें और 15 रनों की ज़रूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. दम थम लगाना पड़ेगा. इसीलिए कहते हैं मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होता है. पंख होने से कुछ नहीं, हौसले में उड़ान होनी बहुत ज़रूरी है. आपका हौसला यहाँ पर बुलंद करना पड़ेगा. आपको यहाँ पर आपके आत्मविश्वास को जगाना पड़ेगा. और जो खिलाड़ी यहाँ पर आत्मविश्वास को जगेगा वही टीम जीत की कगार पर जाएगी. अब नए गेंदबाजी के लिए आते हुए सिद्धार्थ और पराग, 2 खिलाड़ी समय. टारगेट देखिए 51 रनों का था. 4 ओवर का खेल लगभग हो चुका है. 36 रन बने हैं और क्रेयांश 11 की टीम खारबाव की बल्लेबाजी करते हुए पीछा करती हुई. अगली गेंद रिवर्स एटम और यहाँ पर खिलाड़ी मौजूद है. ओहो, यहाँ पर देखिए क्या हो गया है. आसान सा कैच छूट गया है. अब क्या छूटा है, मैच ना छूटे. तुकाराम मांगेला. बिलकुल बिलकुल. इस वक्त क्या छुटा, या क्षणाला काय सुटलाय जिथे एक एक धाव, मी म्हटलं ना एक एक धाव लाख मोलाची आहे. काय घडलं होतं बघा, भावेशचा चेंडू होता, रिव्हर्स अटेम्प्ट सिद्धार्थ केला होता, समोर क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये उंजळीत नाही आला, हात तो आया, सुमित होते तिथे, हात तो आया लेकिन मुंह ना लगा. अशा पण हे होणार म्हणून म्हटलं ना, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती खेळत असलेला वाढत असलेला दबाव आहे. हा दबाव आहे, प्रेशरवाला खेळ आहे. दबाव वाढतोय, प्रेशर वाढतोय, दडपण वाढतंय या मैदानावरती आणि सामन्याचं टेन्शनही वाढतंय. आकुटाब्याचा चेंडू शॉर्टम पूल केला, चेंडू गॅपमध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथून आला, एक धावे चेंडूवरती पुढे केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, थ्रो निसटलाय तिथून. बरंच काय चाललंय इथून काहीतरी घडलंय. दोन्ही गाड्याला आता शर्यत लागले, कोण जिंकणार. धावा झालाय, विकेट, 2 वेळा धावा या चेंडूवरती आलाय, विकेट आलाय. संगीत ऐकूया. तुम्ही म्हटलं होतं बदलणार का मॅचची आणि कलाटणी आणि गाणी योग्य वेळेला आल्यात. गाना तो बजा है विजय जी, लेकिन अभी समीकरण क्या है. हाँ, मैच रफ एंड टफ है, कोई सवाल ही नहीं है. मैच रफ एंड टफ है, बिल्कुल न पीछे दोबारा, क्योंकि मैच है 10-12 का मैच है. दोबारा मत पूछिए. 10-12, 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. सूरज आलाय तिथून. मागच्या मॅच मध्ये बाहुबलीनं कमाल केली होती, पण इथून मॅच तेही नाही सोडणार. मागच्या मॅचमध्ये सूरजनं 6 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी साकारले, आक्रमक खेळी त्याने साकारले. तो आलाय, पण इथून प्रयत्न तोच कर. चॅम्पियनशिप आहे आणि या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरच्या गेल्या 24 वर्षाचा इतिहास पण आहे ना, तोही उजाळला जाणार आहे. काय इतिहास आहे गेल्या 24 वर्षाचा, तोही उजाळला जाणार आहे. नक्कीच आपण बघितलं तर आता समीकरण 10-12 घड्याळात वाजलेत, पण 7-12. परंतु आता कोणाचे 7-12 वाजणार, कोणाचे आपण बघितलं तर 10-12 होणार, हे पाहणं फार जरुरी आहे. हा 7-12चा उतारा नाही आहे, तर ह्या सामन्याचं गणित आहे. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा क्रिकेटचा महासंग्राम. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषकाचा आजचा 4था दिवस आणि 25वा पर्व आपण पाहतोय. 25व्या पर्वामध्ये 17 वर्ष सातत्याने समालोचन करण्याची संधी जहीरबाई प्राप्त झाली, त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मी आभार व्यक्त करतो. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, पालघर जिल्ह्यातली एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं गेलंय. बघा, आपण बघितलं तर 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे.
काय घडेल काय बिघडेल तुकाराम मांगेला प्रत्येक तो झेल 2 झेल सुटले गेलेत महत्वपूर्ण झेल होते काय झेल कराकम करतील हो यावेळी पहिल्या चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार चौकार आता जोरात बरसलाय टिप टिप नाही बरसलाय जोरात बरसलाय परागने चेंडूला पाडलाय जे जीवनदान लाभलं होतं तिथून मॅच थोडंसं बदललेलं आहे मॅच बदलले पण मॅच नाही संपलाय एक इतिहास ज्याचा उल्लेख करतोय गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ खेळतोय बोरशेतीचा संघ शिवान स्पोर्टचा संघ त्याच्या अगोदर अव्यान चॅलेंजरनं जिंकलं होतं 2022ला त्याच्या अगोदर सँडी स्पोर्ट्स त्याच्या अगोदर 2020ला अर्नाळा टीम 2019ला आदिती 11नं जिंकलं होतं 2018-16चा चॅम्पियन होता पागदरे बॉईज आणि 17ची मॅच फेमस मॅच अचानक 11 जाणार आहे पुढे 17 जय पुढे गाडी जाणार पण आता सुरदास 9-8चा मॅच आहे 9-8चा मॅच सायकलला फलंदाज सज्ज होतोय क्लीन बॉल एक तेरी एक मेरी बीच में विकेट गिरी विकेट गिरी है गाणं येऊ द्या आणि मॅचच्या दिशेने येऊया गावकऱ्यांची 9 चेंडूमध्ये 14 धावा केल्या म्हणून तो इतिहास सांगतोय 2017चा तो फेमस मॅच फायनलचा मॅच पहिला विकेट बघूया रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्लीन बॉल झाले 2017चा तो फायनलचा मॅच अचानक येऊन करामत केली होती आणि हा 2000 जसं 16चा उल्लेख केला पागदेरे बॉयजनं जिंकला होता 2015चा विजेता साईनाथ नवकर होता तो आज सकाळी खेळलाय तो बाहेर गेलाय 2014ला जर पाहिलं 15चा विनर नवकर होता 14ला तो कासारवाडीचा संघ तोही स्पर्धेबाहेर गेलाय 2013चा यंगस्टार पापडी नाही खेळत आहे 2012चा जय स्टार वापी संघ नाही आहे 2011चा विनर साईनाथ अर्नाला खेळणार आहे पुढे 2009-2007ला कोचिवडेच्या संघानं बाजी मारली होती तो खेळेल त्याच्यानंतर 2008-2006 त्रिवेणच बँड्रा डेरेक अंकल संतोष सक्सेनाचा संघ खेळला होता आणि त्यानंतर 2005-2002 जिंकला होता 2001 आर के मोरवानं 2004 जिंकलं मॅकडॉलनं 3 जिंकलं एकविरानं NCC बीने जिंकलं होतं 2002ला आणि 2001 इनॉग्रेशन जिंकलं होतं नारंगीच्या संघानं गेल्या 24 वर्षाचा हा इतिहास आहे मैदानाचा आणि एक समानता आहे बॅक टू बॅक नाही जिंकू शकले अजून कोणी नाही जिंकू शकलंय ती पराक्रम तुम्हाला बोरशेतीला करायचं आहे बोरशेती तुम्हाला जिंकायचं आहे बॅक टू बॅक जिंकायचं आहे समोर अडथळा कोणाचा आहे क्रियांश 11 खारबावसा देखिए अभी मैच की तरफ हम जाते हैं तो 8 गेंदों में 8 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए क्या कमाल का यहाँ पर टेक्निक अपनाया तुकाराम मांगेला सर ने पिछले 24 साल में कितने टीम विनर हुए ये बिना देखे बताए ये सबसे बड़ी बात है तालियां बननी चाहिए तुकाराम मांगेला सर के लिए एक बार बहुत जबरदस्त यहाँ पर देखिए खेला है और गेंद को फेंक दिया है हवा के ऊपर 6 रनों के लिए अक्षयने बघा आव देखाना ताव पण लगा दिया बडा गाव त्याने नाही पाहिलं मागे पुढे त्याने आलं तो पाहिलं आणि त्याने ठोकला हा विजयाच्या जवळ जाणारा षटकार ठोकलाय आता 7 चेंडू 2 धावा मी का म्हटलं 24 वर्षाचा इतिहास आहे मैदानाचा 24 वर्षामध्ये कोणीही जिंकू शकलं नाही बॅक टू बॅक विजेतेपद नाही त्रिवेणस बँड्रा जिंकू शकला नाही कोचिवडा जिंकू शकला नाही पागदेरे बॉय जिंकू शकला नाही गेल्या वर्षी अव्यान चॅलेंजर जिंकू शकला आता ते करायचं आहे तुम्हाला त्या उंबरट्यावरती आहेत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2 धावाची दिल थांब के बेटे दोस्तों पिक्चर अभी बाकी है कुछ चीजें बाकी है एक गीत ऐकूया आणि पुढे एकदा येऊया बाकी है 2 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए 6 गेंदे और 2 रन क्या होगा क्या नहीं होगा दिल थाम के देखिए क्योंकि आपकी सबसे सुपरहिट टूर्नामेंट इस समय चलती हुई नारंगी ग्रामस्थ क्रीड़ा मंडल प्रेजेंट NCC कप 2024 और 24 का आज का चौथा दिन
चौथा दिन आहे आणि प्रत्येकाला सकाळपासून जसं हा मॅचेस चालू झाले ना, प्रत्येकाला खिलवून ठेवले एक से बढ़कर एकापेक्षा जास्त झाले आहेत. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता एक मॅच या मैदानानं पाहिलाय. कदाचित विजय तुम्हाला आठवतोय नाही माहिती नाही, पण 2013ला याच मैदानावरती एक मॅच झाला होता. एका बाजूला यंगस्टर पापडी होते, दुसऱ्या बाजूला भाग्यश्री 11 अर्थात विनर स्पोर्टचा संघ खेळला होता. 6-3चा मॅच होता. यंगस्टर पापडी होता जो फिल्डिंग करत होता आणि तो मॅच यंगस्टर पापडीने जिंकला होता. त्या मॅचमध्ये बरंच काय घडलं होतं. 8 विकेट गेले होते, 2 विकेट बाकी होते. 6-3चा मॅच होता आणि तिथे बरंच काय घडलं होतं तेही सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. पण 6 चेंडू 2 धावांची इथून आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी होतोय, स्ट्रायकरला फलंदाज मोनिश रेडी होतोय. नक्कीच मोनिश आलाय स्ट्राईकला. अजूनही आपण बघितलं 2 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही, म्हणून क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला कधी टाईम लागत नाही तुकाराम सर. मात्र आता बघायचंय तुम्हाला, इथे तुमची प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, कारण शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. ओ पहिला चेंडू डॉट जातोय का पाहायचंय. धावची ती संधी आणि यावेळी विकेट जाते. पुन्हा एकदा सामन्यामध्ये आलंय गलाटणी, आलंय ट्विस्ट. होते धडधड होते प्रत्येकाच्या. आता लाली कोणाच्या गालावरती आले मैदानावरती. पहिला चेंडू बघा, धाव घेण्याचा प्रयत्न तिथून झाला होता. धावाच्या स्वरूपात गडी बाद झाला. मैदानावरती वाढलंय टेन्शन, द्यायचं आहे कॉन्ट्रीब्युशन, तरच करणार सेलिब्रेशन. आणि गोलंदाजीला आहे रोशन आहे, टेन्शन आहे, सेलिब्रेशन तुम्हाला करायचं आहे. रोशन तिथे आहे. 5-2चा मॅच आहे म्हणून त्या मॅचची आठवण केली. या मैदानाने बरेच काही पाहिलंय. या मैदानावरती 2-16चा मॅच पाहिला, 1-8चा मॅच पाहिला, 6-4 नाही होताना पाहिलंय, 6-3 नाही होताना पाहिलंय, 4-1चा मॅच पण विजय पाहिलाय ना या मैदानानं. म्हणजे म्हणून तर आपण बोलतोय की नारंगी का मैदान इतिहास रचना भी जानता है और इतिहास दोहराना भी जानता है. ये मैदान भी कुछ भी हो सकता है. असंभव को संभव करने की क्षमता इस मैदान में है. म्हणजे प्रत्येकाचे उडते दानादान, ते नारंगीचं मैदान दानादान उडते. 5-2चा मॅच. प्रेशर 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 प्रेशर. किसकी सीटी बजेगी, किसकी सीटी नहीं बजेगी, दर्शक भी यही देख रहे हैं. बहुत ही बढ़िया मुकाबला इस समय चलता हुआ. अगली गेंद और इस मैच को किया है फिनिश. मैच को जीता है यहाँ पर क्रैंच 11 खारबाव के टीम ने, और शिवान स्पोर्ट ने भी बहुत अच्छा खेल दिखाया, उनको भी धन्यवाद दूंगा. सुंदर खेळ. ज्या पद्धतीनं फायटिंग स्पिरिट बोरशिती टीमना दाखवला, धावा तितक्या नव्हत्या कदाचित त्या स्कोरबोर्ड वरती, पण तुम्ही जो फायटिंग स्पिरिट, जी झुंजार वृत्ती, लढाऊ वृत्ती तुम्ही दाखवली, त्याबद्दल देखील की तुमचंही कौतुक करावं लागेल. पण क्रियाशील पण कारभावनं नवस दडपण व्यवस्थित हाताळलं, प्रेशर व्यवस्थित हँडल केलं. सुरुवात केली तिथून प्रणयनं, मधल्या काळामध्ये येऊन चांगली बॅटिंग आपण परागची पाहिली आणि या मॅचला जिंकलंय क्रियाशील पण कारभावनं. शिवान स्पोर्ट बोरशेत न केल्या 50 धावा, 22 धावा. बालीच्या नावावरती, हर्षच्या नावावरती 8 धावा आपण पाहिलाय. सुमितच्या 7 धावांची केळी, 22ची 6 धावांची केळी, 3 विकेट. अक्षयच्या नावावरती ऋषभ, सूरज आणि नितेशच्या नावावरती 1-1 विकेट आलाय. पाठलाग करताना 53 धावांचा प्रणय, ज्यांची 19 धावांची केळी होती. परागची 14 धावांची महत्त्वपूर्ण इनिंग. अक्षयनं टोकलेला वेलेवरती येऊन तो षटकार आणि चौकार, आणि तिथून या मॅचला जिंकलंय क्रियांशी 11 कारभावच्या संघानं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं केलाय ऑलराऊंड परफॉर्मन्स, ज्यानं घेतल्या 3 विकेट.